केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करतायत। लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे। त्यामुळे यंदाच्या या अंतरिम अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मात्र या अंतरिम अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेनं अनेक अपेक्षा ठेवलेल्या आहेत। यंदाच्या या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारनं कराचा बोजा कमी करावा अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा आहे। गेल्या वर्षी सरकारनं नव्या कर प्रणालीमध्ये 7 लाखांपर्यंतची कर सवलत दिलेली होती, तर यंदा सरकार आयकरात सूट देण्याची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे। याबरोबरच सरकार प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वार्षिक सूट वाढवू शकतं। असं झाल्यास विमा आणि पीपीएफच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतीची मर्यादा सुद्धा वाढेल, ज्याचा थेट लाभ पगारदारांना मिळू शकेल। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत। या अंतरिम अर्थसंकल्पाकडनं सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत। त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या आधी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। प्रशांत, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? बरोबर आहे। आज जो अर्थसंकल्प सादर होणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये हा अर्थसंकल्प सादर करणार आहे। आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा अत्यंत महत्त्वाचा असा अर्थसंकल्प असणार आहे। आणि लोकांना आवडणारे, लोकांसाठी आणि मतदारांना आकर्षित करणारे निर्णय आज ते आपल्या अर्थसंकल्पात जाहीर करू शकतात। तशा प्रकारच्या प्रोत्साहनात्मक योजना देखील जाहीर करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, प्राप्ती कराच्या संदर्भात आणि आयकराच्या संदर्भात सर्वसामान्यांना नेहमी चिंता असते। त्या संदर्भात एक काही मोठी घोषणा आजच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच लोकसभा निवडणूक जर बघितली आपण 2024 मध्ये मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक घोषित होण्याची शक्यता आहे। त्याचपूर्वी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे। त्याला अंतरिम अर्थसंकल्प हा साधारणतः 3 महिन्याचा अर्थसंकल्प असतो। या 3 महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये जर बघितलं आपण तर आयकरामध्ये सूट असेल, खास करून महिलांसाठी काही विशेष योजना असण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहे। कारण की ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे महिलांचा मतदानाचा कल हा वाढतच आहे। त्याचमुळे काही विशेष योजना त्यांच्यासाठी असण्याची शक्यता आहे। नोकरीमधील महिलांना त्यांचा दिशादर्शक जो निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच जर बघितलं महिलांसाठी ज्या विशेष योजना असणार आहेत त्यामध्ये खास करून शेतकरी महिलांसाठी काही विशेष योजना घोषित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महिलांच्या नावावर जर घर घेतलं तर त्या करामध्ये एक मोठी सूट देण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात होती। आणि जर बघितलं आपण तर यापूर्वी जर बघितलं तर महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनी मिळून जर घर विकत घेतलं त्याला साधारणतः 1.5% सूट मिळायची घर विक्री करताना। पण आता जर फक्त महिलांच्या नावावर घर घेतलं तर अशा वेळी होऊ शकतं एक भली मोठी सूट देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। ज्या पद्धतीनं त्याला प्रॉपर्टी टॅक्स संबंधित जातं त्यामध्ये। आणि सोबतच जर बघितलं तर महिलांना वेगवेगळ्या योजना देखील यावेळी जाहीर होण्याची शक्यता आहे। सोबतच यामध्ये जर बघितलं खास करून शेतकऱ्यांसाठी काही योजना असण्याची शक्यता आहे। सोबतच सर्वसामान्य मतदारांसाठी काही योजना असण्याची शक्यता आहे। एक नोकरदार वर्ग, ज्या नोकरदार वर्गाकडे अपेक्षेने नेहमी अर्थसंकल्पात बघत असतो, त्यांच्यासाठी काही विशेष योजना असण्याची शक्यता आहे। पण आजच्या याचं जर बघितलं, आजचा दिवस जर बघितला तर हा घरगुती आणि घराचं बजेट बिघडवणारा एक निर्णय आज सकाळी झालेला आहे। ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा जो दर आहे तो 14 रुपयांनी वाढलेला आहे। असं असताना त्या संदर्भात देखील काही निर्णय होतो का? आणि पेट्रोल आणि डिझेल बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दर हे 10 रुपयांनी कमी करायचे, तर त्या संदर्भात काही निर्णय होतो का? हे देखील आजच्या अर्थसंकल्पात पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे, सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे ते। प्रशांत, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल।